दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडच्या कुणकेश्वर मंदिरात महाशिवरात्रीपासून 3 दिवस कुणकेश्वराची यात्रा सुरू झाली आहे। या यात्रेला 7 ते 8 लाख भाविक दर्शनासाठी येतात। कुणकेश्वर मंदिर पांडवकालीन पुरातन मंदिर असून हेमाडपंथी बांधकाम असलेल्या या मंदिरात स्वयंभू शिवलिंग आहे। 3 दिवस असणाऱ्या या यात्रेसाठी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे आणि सकाळपासूनच मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। तर रायगडच्या हरिहरेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग पाहायला मिळते। समुद्र किनाऱ्यावर असलेल्या या मंदिरात भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात। हरिहरेश्वर मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून पहाटे विधिवत महापूजा पार पडली। ठाणे शहरातील मुख्य बाजारपेठेत असणाऱ्या ग्रामदैवत कोपिनेश्वर मंदिरात पहाटे 2 वाजल्यापासून भाविकांची रांग पाहायला मिळते। मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून कोपिनेश्वर महाराजांची पालखी सुद्धा निघणार आहे। महाराष्ट्रातील सर्वात मोठं ज्योतिर्लिंग मानलं जाणारं ठाण्यातील ग्रामदैवत कोपिनेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त मोठी भाविकांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते। पहाटेपासूनच जे जे भक्त आहेत ते महादेवाचे दर्शन करण्याकरिता मोठ्या रांगेत या ठिकाणी उभे आहेत। उद्या सोमवार आहे तर त्यासाठी देखील पूर्ण मंदिर प्रशासनाच्या वतीनं पूर्ण आयोजन करण्यात आलेले आहे। उद्या नगर प्रदक्षिणा करणार आहेत, हे यात्रा काढण्यात येणार आहेत संपूर्ण ठाण्यामध्ये। आणि अशाच प्रकारे आपण जर पाहिलं की महाशिवरात्री निमित्त ठाण्यामध्ये भाविकांची महादेवांच्या पूजा करिता एकंदरीत मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभरसह हितेश पांचाळ, एबीपी माझा, ठाणे। बीडच्या कंकालेश्वर या प्राचीन मंदिरात पहाटे महापूजा पार पडली। मध्यरात्रीपासूनच दर्शन आणि अभिषेक सुरू आहे। शंकरानं कंकासूर नावाच्या राक्षसाचा इथे वध केला अशी पौराणिक कथा आहे। तर हे मंदिर मोठ्या सरोवराच्या मध्यभागी बांधलेलं असून या मंदिराकडे जाण्यासाठी एक अरुंद पूल आहे। कंकालेश्वर बीड शहराचं ग्रामदैवत म्हणून ओळखलं जातं। यावर्षी मंदिरावरती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे, जे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। गोंदिया जिल्ह्यातील नागरा येथील प्रसिद्ध असलेलं प्राचीन पंचमुखी मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी पाहायला मिळते। नागरा येथील हे प्राचीन मंदिर जवळपास 270 वर्ष जुनं आहे। दरवर्षी महाशिवरात्री निमित्त या नागराधाम मंदिरामध्ये महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विविध भागातून भाविक येतात। आज हम लोग अभी सुबह 5 बजे से रात के सभी जो भक्तगण है वो सभी 12 बजे से यहाँ पर आने के लिए ये हो जाते हैं, दर्शन के लिए रहते हैं। और आजू बाजू के मध्य प्रदेश और छत्तीसगढ़ से भी लोग यहाँ पर आते हैं दर्शन के लिए महादेव जी के। यह बहुत प्राचीन और जागरूक मंदिर है, तो यहाँ की बहुत मान्यताएं हैं कि यहाँ की जो भी मनोकामनाएं हैं वो पूर्ण होती हैं। हम भी 3-4 बजे से यहाँ पर लाइन पे लगे हुए। यहाँ पर छत्तीसगढ़, मध्य प्रदेश सभी क्षेत्र से यहाँ काफी प्रमाणों से भक्त लोग दर्शन करते हैं और बाहर आप देख सकते हैं काफी लाइन लगी हुई है। आणि उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात मध्यरात्री पारंपरिक भस्मारती झाली। यावेळी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती। त्याआधी देवाला दूध, दही, मध आणि फळांचा रस याने अभिषेक करण्यात आला।
सलग 44 तास पूजा अर्चा इथे सुरू आहे. आणि वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. पहाटे काशी विश्वनाथ मंदिरात महापूजा पार पडली आणि त्यानंतर दर्शनाला सुरुवात झाली. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या काशी विश्वनाथाच्या दरबारात मध्यरात्रीपासून भाविकांनी गर्दी केली होती. शिवाय नमः. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.